जालना जिल्ह्यातील मानेपुरी ग्रामपंचायतीच्या जनता दरबाराची संपूर्ण पंचक्रोशीत होत आहे चर्चा। कारण आपल्या ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या नागरिकांना शासनाकडून, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, त्यांच्याकडून अनेक योजना दिल्या जातात। सरकारची सुद्धा तळमळ असते की शेवटच्या स्तरापर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे, मात्र त्या पोहोचत नाही। आणि त्याचसाठी जागरूक सरपंच आणि मानेपुरीचे जागरूक सरपंच आणि इतर सदस्यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं व तालुका आणि जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलून शासकीय काय काय योजना आहेत व परिसरातील नागरिकांना याची माहिती झाली पाहिजे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना कसा लाभ घेता येईल यासाठी हा जनता दरबार आयोजित केला होता। खरं तर आदर्श ग्रामपंचायत म्हणता येईल। इतरही ग्रामपंचायतींनी मानेपुरीचा आदर्श घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे व शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंतच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दरबाराचं आयोजन केल्यामुळे पंचक्रोशीत याची चर्चा होत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनकर वाघ घनसावंगी। आज आपण आहोत घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी येथे। आज जर आपण इथे बघितलं तर यापूर्वी आपण बघितलेलं आहे, सरकार आपल्या दारी, आमदार आपल्या दारी, आमदार आपल्यासोबत, मंत्री आपल्या दारी, परंतु प्रशासन आणि ग्रामपंचायत हे गावकऱ्यांसोबत आहेत का, हे आज जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत मानेपुरी येथे। मानेपुरी येथे आज हा उपक्रम आहे, एक दिवस गावकऱ्यांसोबत हा जो उपक्रम आहे। या उपक्रमाची सुरुवात घनसावंगी तालुक्यातून मानेपुरी येथे झालेली आहे आणि या कार्यक्रमाला सन्माननीय श्री या घनसावंगीचे बीडीओ साहेब, विस्ताराधिकारी साहेब आणि वैद्यकीय क्षेत्रातले सुद्धा अधिकारी येथे आले होते। आपण बातचीत करणार आहोत येथील सरपंच श्री सदाशिव वाघ साहेब। वाघ साहेब, मला सांगा नेमकं की या कार्यक्रमाची आवश्यकता काय पडली? या शासकीय कार्यक्रम, शासकीय जे योजना आहे त्या गावापर्यंत, लोकांपर्यंत, सगळ्या लोकांना माहित व्हावं म्हणून हा कार्यक्रम केला पाहिजे। ठीक आहे, ठीक आहे। परंतु हा कार्यक्रम घेण्यात आला, शासकीय योजनांची माहिती व्हावी हे आहे, पण याचा नेमका उद्देश काय आहे? ज्याला काही शासकीय योजना आहे कोणाला माहीत होत नाही, माहीत पाहिजे म्हणून हा शासनानं कार्यक्रम ठेवला आहे। आपण कार्यक्रम घेणार आहोत। तुम्हाला वाटतं या योजना सर्व जनतेपर्यंत पोहोचतील? 100% पोहोचतील, पण पोहोचण्याचे प्रयत्नही करू आम्ही। सदस्य, ग्रामपंचायत सगळे आम्ही सर्व सोबत आहेत का तुमच्या? हो, सगळे सोबत। गावकऱ्यांचा सहभाग आहे तुमच्यासोबत? खूप आहे, खूप आहे। ते होते आपल्यासोबत श्री वाघ साहेब, सरपंच मानेपुरीचे। यासोबतच आपल्यासोबत या ग्रामसेविका आहेत, ग्रामपंचायतच्या सचिव। मॅडम, मला सांगा नेमकं आपण जे आज सहभाग घेतला लोकांचा गावकऱ्यांसोबत एक दिवस, मला सांगा या उपक्रमाची खरोखरच आवश्यकता आहे का? या उपक्रमाची खरंच आवश्यकता आहे, कारण की आपल्या विभागाचे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्तांनी हा उपक्रम राबवण्यासाठी आदेश काढलेले होते की ग्राम जनता दरबार, म्हणजे जसे जनता दरबार भरतात पण ग्रामीण भागामध्ये 65% पेक्षा जास्त लोक हे ग्रामीण भागात राहतात, त्यांच्यापर्यंत प्रत्येक विभागाच्या योजना पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक माहिती पोहोचली पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश होता। म्हणूनच आज आपल्या मानेपुरी गावामध्ये ग्राम जनता दरबार गावकऱ्यांसोबत पूर्ण एक दिवस हा उपक्रम राबवण्यात आला। हा उपक्रम एकदम नाविन्यपूर्ण असा उपक्रम होता, कारण की पूर्ण तालुक्याचे आणि पूर्ण विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावामध्ये जाऊन आपापल्या विभागाच्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत, जे काही स्कीम आहेत, तर त्या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ व्हावा, लाभार्थ्यांपर्यंत प्रत्येक गावागावापर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजेत, हाच त्यामागचा उद्देश होता। आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावामध्ये एकदम चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला। ठीक आहे, परंतु मला सांगा तुम्ही हा उपक्रम राबवताय, आज खूप सारा सहभाग लोकांचा यामध्ये दिसला। आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभा होतात का? हो, ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या ज्या वरिष्ठांच्या आदेशानुसार, नियमानुसार, त्यानुसार 4 ग्रामसभा असतात, पण जसजसे वरिष्ठांचे आदेश आले तर विशेष ग्रामसभा सुद्धा आम्ही गावामध्ये घेत असतो। म्हणजे एकंदरीत आमच्या ग्रामसभेच्या ज्या म्हणजे एकूण टोटल जर ग्रामसभा बघितल्या तर 4 मेन आणि विशेष अशा खूप साऱ्या ग्रामसभा होतात। त्यामध्ये गावकऱ्यांचा सहभागही खूप चांगला असतो, कारण की गावामध्ये एक असं वातावरण आहे की पूर्ण गावाचा विकास करायचा आहे, तर सगळ्या ग्रामसभा पूर्ण गावकऱ्यांच्या समोर सगळे विषय मांडले जातात, त्यामुळेच गावकऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो। ठीक आहे ना, ठीक आहे ना। यापूर्वी आपण बघितलं की मानेपुरीमध्ये जे स्वच्छता अभियान असेल किंवा काही उपक्रम असतील, दुसरा उपक्रम यांनी जो शालेय शिक्षणाविषयी घेतला, त्यासंबंधी आज माननीय सरपंचांनी आणि ग्रामसेविका मॅडम, पूर्ण ग्रामपंचायत यांनी मिळून एक प्रोजेक्ट शाळेला दिलेला आहे। परंतु मला एक सांगा मॅडम, यामध्ये लोकांचा सहभाग तुम्हाला कसा वाटतो?
खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामध्ये, कारण की ग्रामपंचायतच्या अंतर्गत प्रत्येक विभागाला त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या गरजेनुसार दिलं जातं. तर शिक्षण विभागांना प्रोजेक्टरची आवश्यकता होती. प्रोजेक्टरची आवश्यकता यामुळे की जसजशी टेक्नॉलॉजी वाढत आहे, जसजशा आपल्याला डिजिटल इंडिया वगैरे करणं आहे, तर त्या हिशोबानं आपल्या गावातल्या मुलांना जर काही टेक्निकली गोष्टीसाठी जर हे करावं लागत असेल तर त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायत अंतर्गत त्यांना आम्ही प्रोजेक्टर दिलेला आहे. या होत्या ग्रामपंचायतच्या सचिव श्री जाधव मॅडम यांनी सुद्धा तेच सांगितलं की मानेपुरी येथे खूप मोठा सहभाग लोकांचा आपल्यासोबत असतो. दिनकर वाघ, घनसावंगी.